नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या प्ले स्टोअरवरील हरीश लातूरकर अकॅडमी ॲपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण तयारी करत आहोत 8वी स्कॉलरशिप व एनएमएमएस या बॅचची आपण सर्वजण तयारी करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहा, खूप छान पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे. आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावायचं आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित आपण जे प्रश्न शिकत आहोत ते प्रश्न वहीमध्ये वगैरे लिहून घेत चला. ठीक आहे. हा, आजचा जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण विचलन, रेशो अँड प्रपोर्शन. हा, रेशो अँड प्रपोर्शन त्यालाच मराठीमध्ये गुणोत्तर व प्रमाण असं म्हणतात. जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना जर एखादा मराठीतला शब्द समजत नसेल तर त्यांनी तो शब्द मला विचारायचा आहे. ओके. चला, तर आजच्या काय घटकामध्ये काय काय आहे, सुरुवात बेसिक पासून एकदम सुरुवात करूया. तर पहिल्यांदा बघूया गुणोत्तर म्हणजे काय. गुणोत्तर म्हणजे काय बघूया. बघा, ज्यावेळेस दोन सजातीय राशी, बघा मी थोडं गुणोत्तराची व्याख्या लिहितो, तुम्हाला एकदम बेसिक पासून घेतोय मी. ठीक आहे. एक गुणोत्तराची व्याख्या तुम्हाला मी इथं लिहितोय. ज्यावेळेस दोन राशी सजातीय असतील, सजातीय म्हणजे एकाच ह्याच्यातल्या, ठीक आहे, दिलेल्या दोन राशी, दिलेल्या दिलेल्या लिहून घ्या तुम्ही पण. दिलेल्या दोन राशी, दिलेल्या दोन राशी राशी राशींची तुलनात्मक मांडणी. एक मिनिट. दिलेल्या दोन सजातीय राशींची, दिलेल्या दोन सजातीय राशींची, सजातीय राशींची तुलनात्मक मांडणी म्हणजे गुणोत्तर होय. तुलनात्मक मांडणी, तुलनात्मक मांडणी म्हणजे गुणोत्तर होय. मग सर, सजातीय म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल. हा, सजातीय म्हणजे काय? समजा गुणोत्तर सांगितलं, मी जर म्हटलं शर्वरीला 80 गुण गणितात मिळाले, ओके, आणि राजलक्ष्मीला गणितामध्ये 85 गुण मिळाले, तर या दोघींच्या गुणांचं गुणोत्तर काढा. तर हे जे गुण आहेत ते दोन्ही पण गुण आहेत, म्हणजे हे सजातीय झाले. ठीक आहे. त्याला सजातीय असं म्हणायचं. ठीक आहे. जर की उदाहरण बघा, गुणोत्तर जर दाखवायचं असेल, गुणोत्तर दर्शवायचं असेल, गुणोत्तर दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. ओके. गुणोत्तर दर्शवण्यासाठी, गुणोत्तर दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात, हे चिन्ह. ओके. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तर अ, शर्वरीला शर्वरीला गणितात 80 गुण मिळाले. 80 गुण मिळाले, उदाहरण सांगतोय मी. मिळाले. शर्वरीला गणितात 80 गुण मिळाले व राजलक्ष्मीला राजलक्ष्मीला लक्ष्मीला गणितात 85 गुण मिळाले. गुण मिळाले. ओके. हा. तर तर शर्वरीला मिळालेल्या गुणांचे, शर्वरीला मिळालेल्या गुणांचे शर्वरीला मिळालेल्या गुणांचे राजलक्ष्मीला मिळालेल्या गुणाशी, राजलक्ष्मीला मिळालेल्या गुणांशी असलेले गुणोत्तर, असलेले गुणोत्तर. तर कसं काढायचं गुणोत्तर? तर पहिल्यांदा कुणाचे गुण म्हटले रे? पहिल्यांदा म्हटले गुणोत्तरामध्ये विचारले पहिल्यांदा शर्वरीचे गुण. शर्वरीला किती गुण मिळाले सांगा? शर्वरीला मिळाले 80 गुण. ठीक आहे. राजलक्ष्मीला किती गुण 80. मिळाले?
85 गुण मिळाले. ओके, हे जर एका 80. एकमेकाच्या अंशवत छेदातले म्हणजे गुणोत्तरातली नाही, हे गुणोत्तरात झालं. याचं संक्षिप्त रूप करता येतं का रे? हे करता येतं. 80 आणि 85 या दोन्ही संख्येला कितीने भाग जातो रे? 5 भाग जातो दोन्ही संख्येला. ठीक आहे, दोन्ही संख्येला मी 5 भाग जातो, याचं संक्षिप्त रूप करतोय. ठीक आहे, 5 न 80 भागायचं काय तर 16 येतं, 5 न 85 भागायला 17 येतं. तर राजलक्ष्मी, शर्वरी आणि राजलक्ष्मी यांच्या गुणांचे गुणोत्तर, राजलक्ष्मी यांच्या गुणाचं गुणोत्तर काय असणार आहे? यांच्या गुणाचं गुणोत्तर असणार आहे 16 जसे 17. एकदम बेसिक आहे, एकदम बेसिक तुम्हाला सांगतोय मी. हे समजतंय? हो सर. हो हो सर. सर. ओके. ओके. हो सर. हो सर, समजते. हा. लिहून घ्या बरं का, लिहून घेत चला, एकदम बेसिक पासून आपण घेतो एकदम. आता बघा, गुणोत्तर हे कधी पण लक्षात ठेवायचं. गुणोत्तर हे कधीही सजातीय राशीचीच काढता येते. म्हणजे ज्या दोन्ही राशी आहेत, म्हणजे ज्या दोन्ही क्वांटिटीज आहेत, त्या एकाच ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. समजा मी सेकंद दिले तर सेकंड सेकंडच गुणोत्तर निघतंय. मी जे मिनिट दिले तर मिनिटा मिनिटाच गुणोत्तर निघतंय. लक्षात घ्या. ठीक आहे, जर मी असं दिलं, काही सेकंद दिलं आणि मिनिट दिलं, त्यांचं गुणोत्तर काढा असं जर म्हटलं, तर त्या दोन्हीचं रूपांतर एकाच राशीत करून घ्यावं लागेल, मगच गुणोत्तर काढावं लागेल. ओके, येते लक्षात आर्या? ओके. हा, पुढे आपण जाऊया पुढल्या ह्याच्याकडे. बघा, गुणोत्तर हे जे आहे, गुणोत्तर गुणोत्तर हे सजातीय राशीचेच काढता येते. सजातीय सजातीय राशीचे काढता येते. आता एक उदाहरण बघूया. मी जर म्हटलं 180 सेकंद, 180 सेकंद व 9 मिनिटे, 9 मिनिटे याचे गुणोत्तर काढा. याचे गुणोत्तर काढा म्हटलं, काढता येईल का रे? काढता येईल का? काढता येईल, पण ह्या दोन्ही राशी नाही. एकाच ह्याच्यामध्ये, एकाच क्वांटिटीमध्ये करून घ्याव्या लागतील. 180 हे सेकंदात आहे, 9 काढता येते. मिनिटात आहे. मग 9 मिनिटाला आपण सेकंदात रूपांतर करू शकतो का रे? सांगा मला. 9 मिनिटाला हो आपण सर. सेकंदात रूपांतर करू शकतो का? तर करू शकतो. दोन्ही राशी एकाच एक सजातीय, दोन्ही जे आहेत एकाच सजातीय राशीत असणं आवश्यक आहे. 180 सेकंद आणि 9 मिनिटे म्हणजे किती रे? 9 मिनिटे, 9 मिनिटे म्हणजे 9 × 60 बरोबर 9 × 54, 540 सेकंद. ओके, म्हणजे काय गुणोत्तर कसं काढायचं? 180 सेकंद भागिले 540 सेकंद. ठीक आहे, यांचं गुणोत्तर शून्य शून्य कटले, 18 × 18, 18 × 54, काय आलं गुणोत्तर? 1/3, म्हणजे 1 जसे 3 गुणोत्तर आता. बघा, गुणोत्तर काढताना लक्षात ठेवायचं, ह्या ज्या राशी आहेत त्या सजातीय असल्या पाहिजेत. कशा असल्या पाहिजेत? सजातीय, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. समजते अनुष्का? अनुष्का, अनुष्का कदम. हो सर. ओके, अनुष्का कदम प्रवेश करून घ्या लवकर. हा, हा, चला पुढे आपण जाऊया. आधी गुणोत्तर तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. सर थांब. हा, बरं. हा, पुढचा मुद्दा बघा, मी सांगतोय आता. पुढचा मुद्दा सांगतोय. समजा तुम्हाला असं म्हटलं प्रश्नामध्ये, एक मिनिट हा, समजून घ्या व्यवस्थित. प्रश्नामध्ये तुम्हाला जर म्हटलं ए चे बी शी गुणोत्तर, ए ए चे बी शी गुणोत्तर म्हणलं, बघा, ए चे बी शी गुणोत्तर जर म्हणलं, गुणोत्तर म्हटलं, तर ते कसं लिहितात? A/B किंवा किंवा A जसे B, A जसे B असे लिहितात. हा, लिहून घ्या बघा, हे समजून घ्या. ए चे बी शी गुणोत्तर म्हणलं तर A जसे B किंवा ए ए A/B किंवा A जसे B असं लिहितात. जयद शेख, व्यवस्थित कॅमेरा धर आणि व्यवस्थित लक्ष दे शिकवण्याकडे. लिहून घे, जयद शेख, नाही तर मी तुमच्या सरांना फोन करतो बघ मी. जयद शेख. हा, ओके, इथपर्यंत समजते सगळ्यांना? काय अडचण नाहीये? ओके. हा, आता नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, मीच म्हटलं
बी चे एशी गुणोत्तर, मी उलट केलं. बी चे एशी गुणोत्तर म्हटलं, एशी गुणोत्तर म्हटलं, तर कसं लिहावं लागेल रे? बी छेद ए लिहावं लागेल, किंवा त्याला बी जसे ए लिहावं लागेल. याचं लक्षामध्ये हम्म समजतंय? एकदम बेसिक आपण सांगतोय, बेसिक प्रश्नावर जो आपण सुरुवात केली नाही प्रश्नाला. ओके. हा. सुयश दडस हो असतील, सर. देसाई अश्विनी असतील. आज उन्हाळी वर्गाचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून लिंक येणार नाहीये. आज प्रवेश करून घ्या, उद्यापासून फी वाढणार आहे बघा. ओके, समजतं इथपर्यंत? काय अडचण? नाही सर. नाही सर. आता प्रमाण म्हणजे नाही नाही सर. शिकूया. सर. आता गुणोत्तर म्हणजे काय आपण शिकलो. ओके, सर. गुणोत्तरचं बेसिक आपण शिकलो. आता प्रमाण म्हणजे काय ते बघूया. ओके, प्रमाण. ओके, प्रमाण बघतोय आपण. आता गुणोत्तराची व्याख्या सांगितली तुम्हाला, आता प्रमाणाची पण व्याख्या सांगतो. प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तराचा सारखेपणा. प्रमाण म्हणजे प्रमाण म्हणजे दोन गुणोत्तराचा सारखेपणा. फॉर एक्झाम्पल ए छेद बी व सी छेद डी हे गुणोत्तरे, हे गुणोत्तरे समान असतील. हे गुणोत्तरे समान असतील, समान असतील, समान असतील. समान असतील म्हणजे कसे असतील? हे ए छेद बी बरोबर आहे सी छेद डी असेल. ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल. हा, तर तर ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी या संख्या प्रमाणात आहेत. या संख्या कशा आहेत? प्रमाणात आहेत, असं म्हटलं जातं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ए छेद बी बरोबर सी छेद डी हे जे गुणोत्तर प्रमाणात असतील तर यांचा गुणाकार सारखा असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन ए गुणिले डी बरोबर सी गुणिले बी यांचा गुणाकार कसा असतो? इक्वल असतो. लक्षात ठेवायचंय. हे खूप वेळेस आपल्याला सोडवताना येणार आहे. म्हणजे ह्याच्यावर ह्याला सुद्धा प्रश्न पडला होता, गेल्या वर्षी NS सुद्धा प्रश्न पडला होता ह्याच्यावर. ठीक आहे. मग हे म्हणजे काय रे? तर ए आणि डी, ए आणि डी काय रे? अंत्यपद आहेत, म्हणजे शेवटची पद आहेत. ए आणि डी म्हणजे काय? शेवटची पद आहे. ए सुरुवातीचा आहे, डी शेवटचा आहे, म्हणून याला म्हणायचं अंत्यपद. याला काय म्हणायचं? अंत्यपदाचा गुणाकार. याला काय म्हणायचा? अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. मध्यम पदांचा गुणाकार. बी आणि सी आणि बी आणि सी कसे आहेत? मध्यम पद आहेत, मधले पद आहेत. ओके. तर ज्यावेळेस दोन संख्या ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस अंतपदाचा गुणाकार व मध्यम पदाचा गुणाकार कसा असतो? बरोबर असतो. येते लक्षामध्ये? ओके, समजतंय? वही 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 सर, अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे ए आणि डी चा हा, ए गुणाकार आणि का? डी चा गुणाकार. अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे ए आणि डी चा गुणाकार, आणि मध्यपदाचा गुणाकार म्हणजे बी आणि सी चा गुणाकार. ओके, येते लक्षामध्ये? एकदम बेसिक कसं आपण जाऊया, एक एक स्टेप समजून घेऊया. सर हा, थांबवलं. ओके. आता बघा पुढे आपण जाऊया. आता बघा हे हे कधी असतं रे? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार कधी असतो? ज्यावेळेस चार संख्या प्रमाणात असतात. विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये तीन संख्या सुद्धा प्रमाणात असू शकतात. बघा मी काय सांगतोय, बघा ते गणितामध्ये काय असतात? तीन संख्या सुद्धा प्रमाणात असू शकतात. कसं? लक्ष इकडे द्या. ए कॉमा बी कॉमा सी या तीन संख्या, या तीन संख्या प्रमाणात आहेत. त्यावेळेस काय होतं बघा, या तीन संख्या प्रमाणात आहेत. त्यावेळेस काय होतं बघा,
त्यावेळेस विचार करतो ए छेद बी बरोबर बी छेद सी इक्वल असतं. मग आता ह्या तिरकस गुणाकार केला, यांचा गुणाकार केला. ओके, ए गुणिले सी, इकडे काय येणार आहे बी गुणिले बी. आता याचा अर्थ काय होणार आहे, एक मिनिट, बी डबल झालं, ए गुणिले सी बरोबर बी गुणिले बी. याचा अर्थ काय होतो रे, ए गुणिले सी, बी गुणिले बी म्हणजे काय रे, बीचा वर्ग. ओके, हा हे हे समजतंय. जर तीन संख्या प्रमाणात असतील तर काय असतं, तर जो मधलं पद आहे ते दोन वेळेस असतं. किती वेळेस असतं, दोन वेळेस असतं. ठीक आहे, महिला पण असं लिहू शकतो, बी वर्ग बरोबर तीन संख्या प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर एसी असतं. ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतील त्यावेळेस बी बरोबर एसी असतं. हा, म्हणजेच काय म्हणता येईल, त्याला म्हणता येईल मधले पद, मधले पदाचा वर्ग, त्याला असं म्हणता येईल मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपदाचा गुणाकार. समजते, मधलं पद कोणतं आहे, ए बी सी, याच्यामधलं मधलं पद कोणतं आहे रे, यामधलं मधलं पद आहे बी, यामधलं मधलं पद कोणतं आहे, बी. मग मधलं पद बी आहे, तर मधल्या पदाचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग. ओके, मधल्या पदाचा वर्ग म्हणजे काय, बीचा वर्ग बरोबर काय असणार आहे, अंत्यपद, ए सुरुवातीचं सी शेवटचं, तर अंत्यपदाचं काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. ओके, समजतंय. हो सर. हो सर. ओके. हो सर. हो सर. हो सर. ओके, ते इकडे बांधून जा. अरे कुणाचा माईक ऑन आहे, माईक ठेवा ना, घरात लावायचं तो राव. हा, हा, ज्ञानेश्वरी समजते व्यवस्थित. हो. हा, पुढे आपण करूया. आता बघा, ज्यावेळेस ए बी सी या तीन संख्या प्रमाणात असतात, लक्ष करू द्या, ज्यावेळेस ए बी सी या तीन संख्या प्रमाणात असतात त्याला परंपरित प्रमाण असं म्हणतो. काय म्हणतात त्याला, त्याला मराठीमध्ये शब्द आहे परंपरित प्रमाण. इंग्लिश मधला शब्द मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगेन. ठीक आहे, मला आठवत नाही इंग्लिश मधल्या शब्दाला काय म्हणतात ते. ओके, परंपरित प्रमाणाला लगेच सांगतो मी तुम्हाला, एकच मिनिट तुम्हाला वेळ द्या. परंपरित प्रमाण ज्यावेळेस तीन संख्या ए बी सी, ओके, ज्यावेळेस ए बी सी या तीन संख्या, ज्यावेळेस ए बी सी या तीन संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, त्याला मराठीमध्ये शब्द आहे परंपरित प्रमाण, परंपरित प्रमाण. परंपरित प्रमाणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला लगेच सांगतो मी, एकच मिनिट मला वेळ द्या, मला आठवत नाहीये सध्या. ओके, हा, परंपरित प्रमाणाला ट्रॅडिशनल रेशो असं म्हणतात. काय म्हणतात, ट्रॅडिशनल रेशो, इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल रेशो असं म्हणतात. ओके, समजते. हे झालं बेसिक गुणोत्तर प्रमाणचं. आता आपण डायरेक्टली प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. बेसिक सगळ्यांना समजलं की कुणाला काही अडचण आहे बेसिक मध्ये, बेसिक नाही. सगळ्यांना समजलं असेल. ओके, नाही सर. हा, एखाद्याला जरी समजलं नसेल तर बिंदासपणे नाही. विचारायचं. बाकीचे मुलं मुली मला हसतील, मी इतकं सोपं कसं विचारू, असा कोणताही मनामध्ये किंतु परंतु ठेवायचं नाही. एखादी गोष्ट, एखादी स्टेप, एखादी कन्सेप्ट समज नसेल तर बिंदासपणे विचारायचे विद्यार्थी मित्र, बिंदासपणे. ओके, हा, आता आपण पुढे जाऊया पुढल्या याच्याकडे. आता डायरेक्ट प्रश्न आपण चालू करूया. ओके, प्रश्नाकडे आता मी जातोय, हे लिहून घेतलं सगळ्यांनी. हा, हो सर. आता आपण प्रश्न घेऊया. हो सर. चला घ्या, एक संख्या, हो सर. हा, एक संख्या, प्रश्न क्वेश्चन नंबर 1, एक संख्या एक्स, एक संख्या एक्स चे 20% व दुसरी संख्या संख्या वाय चे 25% समान आहेत. समान आहेत तर
एक्स व वाय, एक्सचे सॉरी, तर एक्सचे वायशी गुणोत्तर किती? हा पहिला प्रश्न. हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 2021 साली 8वी स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. 8वी स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे. ओके. हा हा आता मला सोडवायचं कसं? प्रश्न काय सांगितले? प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितले एक्सचे वायशी गुणोत्तर म्हणजे एक्स जसे वाय, म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक्स छेद वाय काढायचं आहे. हे प्रश्न तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. मग दिलंय काय रे तुम्हाला प्रश्नामध्ये? तुम्हाला दिले एक्स चे 20%. ओके. तो प्रश्नामध्ये काय सांगितले? प्रश्नात आता प्रश्नात दिले ते वाचूया आपण. बघा एक्सचे चे हा शब्द आलाय. हा, तर काय शब्द आलाय विद्यार्थी मित्रांनो? चे हा शब्द आलाय. चे म्हणजे काय असतो रे? एक्सला एक्स, चे म्हणजे गुणाकार. पुन्हा चे किंवा इंग्लिशमध्ये ऑफ असतं, त्याचा अर्थ गुणाकार घ्यायचा असतो. याच्या लक्षात मी काय सांगतोय ते एक्स, एक्सचे एक्स एक्सचे एक्स ऑफ म्हणलं तर गुणाकार घ्यायचं. एक्सचे किती? 20%. हे बरोबर आहे. कुणाशी? वायचे किती रे? 25%. हे समान आहे म्हणले. पहिली स्टेप मांडलेली समजली का सांगा मला सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. ओके. हा, आता मग पहिली स्टेप मी मांडली. आता बघा रे, आता बघा, आता आपल्याला काढायचं काय रे? एकशे वाय आपल्याला काढायचंय. एकशे वाय म्हणजेच एकशे वायशी गुणोत्तर काढायचंय. ठीक आहे. मग एक्स इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आहे, वाय इक्वलच्या राईट हँड साईडला आहे. हे जे वाय आहे ते इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला मी घेऊ का? बघा, हे एक्सला एक्स, हे वाय इक्वलच्या राईट हँड साईडला आहे, तिचं लेफ्ट हँड मध्ये आलं ते एक्सच्या छेदात जातं. ठीक आहे. हे 25%ला 25%. ओके. हे 20% जे आहे ते इक्वलच्या राईट हँड साईडला गेले तर छेदात जातात 20%. ही स्टेप समजते का? दुसरी सांगा मला. हो सर. हो सर. ओके. आता हो बघा, हे सर. टक्के टक्के कॅन्सल, टक्के सारखे म्हणून कॅन्सल झालं. ओके. 25 आणि 20 ला भाग किती होतो रे? 5 चा 25, 5 चा 20. हा, एकशे वाय हो बरोबर सर. काय आलं? 5/4 आलं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एक्स जसे वाय, एक्स गुणोत्तरात वाय, एकशे वायशी गुणोत्तर किती आलं? 5/4 आलं. पहिलं एक्झाम्पल 8वी स्कॉलरशिपला परीक्षेला विचारलेलं एक्झाम्पल आहे. इतकं सोपं एक्झाम्पल परीक्षेला विचारतात. समजले का सांगा तुम्हाला? हो सर. हो सर. एक लिहून घ्या, उदाहरण द्या लिहून ना घ्या, आम्हाला. लिहून घ्या. लिहायला वेळ येतो तुम्हाला मी. लिहून घ्या. सर, असं एक उदाहरण द्या आम्हाला सोडव. देतो. तर एक एक्स म्हणजे 20 आहे ना तिथं. एक्स म्हणजे 20 आहे सर. तर एक्स म्हणजे 20 आहे. मग 20च आहे ना मग. तर 20च तुम्ही घेतले ना. 25 लिहिले का? अरे इकडे काय झालं? इकडे बघा, तुम्हाला सांगतो. एक्स म्हणजे 20च घेतलेलं आहे. झाले काय? इकडे बघा, मी परत लिहितो इथं बघा. हे बघा, 120%. लक्ष द्या, ज्याला ज्याचं कन्फ्युजन त्यांनी लक्ष द्या. 120%. चे म्हणले, चे म्हणजे गुणाकार. 20%. हे बघा, 120%. कळलं का? हे बघा, बरोबर हे समान आहे. कुणाच्या? वायच्या 25%शी समान आहे. ओके. ही पहिली स्टेप. ओके. म्हणजे काय रे? एक्स वाय, एक्स वाय का बाजूला आलं? हे 25% राईट हँड साईड ऑलरेडी होतं बघा, ऑलरेडी होतं. हे 20% जे आहे, हे 20% ते छेदात गेलं 25च्या. हे 20% छेदात गेलं. कळलं का? हे इक्वल नाही येते, हे गुणोत्तर घेतलं एक्स आणि वायचं. कळलं का? एक्स बरोबर 25 नाही येते, ते 25च्या छेदात 20% गेलेलं आहे. येते का लक्षात सांगा? ज्याला डाऊट पडला होता तो. हो सर. हा. ओके. जाऊया पुढल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. ओके. चला, पुढला प्रश्न तो तुम्ही सोडवायचा आहे. ओके. 30 सेकंदाचे
30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर किती? लोअर हँड करून ठेवा मागच्या प्रश्नाचा. गुणोत्तर किती? ओके. तर 1 मिनिट वेळ देतोय, सर्वांनी सोडा, सर्वांना आलं पाहिजे. असा प्रश्न मी सोडून दाखवलाय बघा बेसिक सांगताना. रेझाईन करायला उत्तर दे त्यांनी, किंवा चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर पाठवा. पंचशिला कांबळे शिकवलेलं समजते का? पंचशिला कांबळे, पंचशिला कांबळे शिकवलेलं समजते का? सार्थक पवार शिकवलेलं समजतंय का? सार्थक पवार, बोल नका पप्पा. ओके, चला आपण बघूया. सर थोडस तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये डायरेक्ट मेसेज करता येईल. येत नाही का? ओके, मी सेटिंग करतोय. आता येईल बघा. हा, छान. बऱ्याच जणी उत्तर सांगितलेलं आहे, मी सोडून दाखवतो. ज्याला आलं ते लक्ष इकडे द्या. हा, थोडस नेटवर्क. माझा आवाज येतो व्यवस्थित? थोडं नेटवर्क इश्यू झालेला आहे. हो हा, 5G नेटवर्क जाते मध्ये मध्ये. ओके. हा, हो सर. स्क्रीन शेअर करतोय मी. काय प्रश्न होता रे? आपला प्रश्न होता, आपला प्रश्न घेऊया. प्रश्न काय होता आपला? 30 सेकंदाचे 4 मिनिटांशी गुणोत्तर किती? 30 सेकंदाचे 30 सेकंदाचे 4 मिनिटाशी गुणोत्तर. ओके. 30 सेकंद 4 मिनिटे म्हणजे किती रे? 4 मिनिटे म्हणजे 4 × 60 करा सेकंद करण्यासाठी. 30 ला 30. ओके. 240 सेकंद. ओके ओके. हा, 240. तर 4 × 60 काय करतोय? 4 हे मिनिटात आहेत आणि 30 हे सेकंदात आहेत. ह्या ज्या दोन्ही राशी आहेत त्यांचं एकक एकच असलं पाहिजे. त्यांचं एकक काय असलं पाहिजे? एकच. म्हणून मी 4 मिनिटाला सेकंदात करतोय. 4 मिनिटाला जर सेकंदात करायचं असेल तर 4ला मला 60 न गुणावं लागेल, आणि 4ला जर 60 न गुणलं तर काय येतं? 240 येतं. यांचं गुणोत्तर काढले, शून्य घडले, शून्य घडले, 3 × 8 = 24. यांचं गुणोत्तर येतं 1/8, म्हणजेच 1/8. इतकं सोपं आहे. ओके. आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. 3 संख्या प्रमाणात असून 3 संख्या, प्रश्न क्रमांक 3. 3 संख्या प्रमाणात असून 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे
त्यांची अंत्यपदे त्यांची अंत्यपदे त्यांची अंत्यपदे 7 व 28 आहेत. 7 व 28 आहेत. तर मध्यमपद कोणते? तर मध्यमपद कोणते? ओके, हे रेझाईड आहेत, या प्रश्नाचे रेझाईड आहेत का सगळे? या प्रश्नाचे रेझाईड ठेवा, बाकी लोअर हँड करा. या प्रश्नाचं उत्तर झालं आहे तुम्ही रेझाईड ठेवा. तर सोडवायला 1 मिनिट वेळ देतोय. बेसिक तुम्हाला माहित आहे काय रे, जर 3 संख्या प्रमाणात असतील, 3 संख्या प्रमाणात असतील तर त्याचं काय असं सांगा. जर 3 संख्या प्रमाणात असतील, ओके, तर काय असतं? मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. कळतंय? मग त्याचा वापर करायचा आहे. मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, या सूत्राचा वापर करायचा आहे. या सूत्राचा वापर करून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. आंघोळीला गेलं समजतंय का? बसा. कोणतं सूत्र वापरायचंय? मध्यम पदाचा वर्ग, मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, हे सूत्र वापरा, सर्वाला उत्तर येईल. शुभम समजतंय का? शुभम, शुभम के पूर्ण नाव टाक. शुभम बेटा. हो सर. शुभम तुझं पूर्ण नाव काय रे? शुभम तुझं आडनाव काय? शुभम, अरे शुभम उत्तर दे. शुभम बोलतच नाही, लाजतोय. सर तुमचा आवाज ब्रेक. हा, थोडं नेटवर्क कमी जास्त होतंय आज माझा, त्यामुळे ब्रेक होत असेल. नेटवर्क इश्यू आहे थोडा आज माझ्याकडे. आज 5G नेटवर्क ओढत नाही, 4G नेटवर्क ओढतंय, त्यामुळे तसं जाणवतंय ते. आता येतोय का आवाज व्यवस्थित? आता आवाज व्यवस्थित येतोय? नाही सर. थोडं नेटवर्क इश्यू जाणवतोय बरं का आज. हो 4G सर. नेटवर्क दाखवतंय, 5G दाखवत नाही आज. ठीक आहे, 5G नेटवर्क होतं दररोज इथं. हा, आता मला सोडून दाखव तुम्ही. हा, तर 3 संख्या प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे 7 व 28 आहेत. त्याला सूत्र काय वापरायचं रे? त्याला सूत्र वापरायचं मध्यम पदाचा वर्ग, मध्यम पदाचा वर्ग, मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपदाचा गुणाकार. मध्यम पद माहित नाही, मध्यम पदाचा वर्ग आपल्याला काढायचंय. मध्यम पदाचा वर्ग आपल्याला काढायचंय. ओके, अंत्यपदाचा गुणाकार काय रे? 7 गुणिले 28 यांचा गुणाकार आहे. ओके, आता मी काय करतोय? 7 गुणिले 28, 28 या संख्येला मी काय करतोय बघा, 28 या संख्येला मी 7 गुणिले 4 असं लिहितोय. 7 गुणिले 4. ओके, 28 ला कसं लिहिलं मी? 7 गुणिले 4 लिहिलं. ठीक आहे, 7चा वर्ग किती रे? 7चा वर्ग 49. 7 गुणिले 7 49 गुणिले 4 बरोबर मध्यम पदाचा वर्ग. हे स्टेप समजते का सांगा? इथपर्यंत हो समजते? सर. आता मला मध्यम पदाचा वर्गाचं काय करायचंय? वर्ग काढून टाकायचंय. म्हणजे काय करावं लागेल मला? दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यावं लागेल. ओके, मध्यम पदाचा वर्गमूळ घेतलं तर काय राहतं रे? मध्यम पद राहतं, मध्यम पद. ओके, आणि 49 गुणिले 4 यांचा वर्गमूळ घ्या. 49 गुणिले 4 यांचा वर्गमूळ घ्या. 49चं वर्गमूळ घेतलं काय राहतं? 7 राहतं. 4चं वर्गमूळ घेतलं काय राहतं? 2 राहतं. 7 दोन्ही 14. मध्यम पद किती आलं? 7 दोन्ही 14. समजतंय काय सांगा मला? हो सर. हो सर. ओके, हो सर. सर ते तुम्ही वर्गमुळात 49 गुणिले 4 कसं केलं तिथे आणि 7
गुणुले 2 कसं उत्तर आलं, 14 हा, उत्तर कसं आलं? सांगतो हा, लक्ष इकडे दे आता. हे इथं बघ, त्याच्या अगोदर काय होतं रे, त्या मध्यमपदाचा वर्ग होता का नाही, वर्ग बघा इथं वर्ग. हा वर्ग मला काढायचा होता, त्यामुळे मी काय केलं, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं, म्हणजे इकडे पण वर्गमूळ घेतलं, म्हणजे इकडे मी वर्गमूळ चिन्ह लिहू शकतो, इकडे बघ, इकडे बघ, असं करू शकतो मी. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, ठीक आहे, इथे वर्ग करूया. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, मध्यम पदाचं वर्गाचं वर्गमूळ घेतलं, तर काय राहतं, मध्यम पद राहतं. मग इकडे मग 49 म्हणून 4 याला वर्गमुळात घेतलं. मग 49 वर्गमूळ किती आहे सांगा, सांगा, त्यांनी आता विचारलं, त्यांनी मला सांगा 49 वर्गमूळ किती आहे. 7. 4चा वर्गमूळ किती आहे, 2. 2. म्हणून 7 दोन्ही 14 उत्तर आलं. कळतंय का सांगा. हो सर. ओके, अजून काही प्रश्न आपण यावरचे घेऊया. ओके, चला. घ्या 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर. आवाज येतो ऐकू माझा व्यवस्थित. हो हो सर. हो. हा, लोअर हँड करा सगळ्यांनी. पुढचा प्रश्न घेऊया. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर. 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 1:3 आहे. 1:3 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. तर त्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. ठीक आहे, सोडून बघता. 1 मिनिट वेळ देऊ तुम्हाला सोडवायला. तर सोडवा, 1 मिनिटाचा वेळ देऊ तुम्हाला सोडवायला मी. ओके, धनश्री हंतराळे शिकवलेली समजते. धनश्री हंतराळे, धनश्री हंतराळे शिकवलेली समजते का. हो सर. ओके, धनश्री तुमचा नंबर सांगता का मला. धनश्री 94 042 94 042 74 433. 74 433. ओके, थँक्यू. सर कॉलिंगचा दुसरा आहे. बरं, कॉलिंगचं सांगा. हा, कॉलिंग 98 98 22 22 21 32 30. 32 30. ओके, थँक्यू. तर झाले सोडून. मला 4 वाजून उत्तर पाठवा झालं असेल तर. निहाल शिकवलेलं समजते. निहाल, ऋग्वेद वेवर जॉईन हो की उशिरा जॉईन झालाय ऋग्वेद आज तू. हा, समर्थ गवले शिकवलेलं समजतंय का. समर्थ गवले, समर्थ गवले उत्तर द्या. शिकवलेलं समजतंय का. समर्थ, ज्ञानेश्वरी आहे. हो, ज्ञानेश्वरी आहेस का तू. नाव रिनेम कर की मग ज्ञानेश्वरी. ओके, ठीक आहे, आपण सोडूया आता हा प्रश्न. 4 वाजता मला बऱ्याच जणांनी उत्तर पाठवलेलं आहे. ओके,
स्वरा तांबे, रोहित, ओके, सृष्टी, आदिती, स्वरा, ऋषिकेश, शिब्जा, मानवी, ओके, बरेच जण उत्तर पाठवले चॅट बॉक्समध्ये. बरं, सोडवायचं कसे विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न सोपा आहे, प्रश्न अवघड नाही, फक्त तुम्हाला थोडं वेगळं वाटलं असेल. प्रश्न एकदम सोपा आहे, सोडवायचं कसं लक्ष इकडे द्या आता. दोन वर्तुळाचे त्रिज्यांचे गुणोत्तर, वर्तुळाचे त्रिज्यांचे गुणोत्तर काय आहे? क्षेत्रफळाचे गुणोत्तर. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पाय आर वर्ग. बरोबर का नाही? दोन वर्तुळ आहेत, समजा पाय आर वर्ग हे पहिल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ भागिले पाय आर वर्ग हे दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. हे वर्तुळ वर्तुळ क्रमांक 1चं क्षेत्रफळ, वर्तुळ क्षेत्रफळ क्रमांक 1 1 भागिले वर्तुळ क्रमांक 2चं क्षेत्रफळ 2चं क्षेत्रफळ. हे कळले का मांडणी तुम्हाला? मी काय लिहिलेले? वर्तुळ क्रमांक 1चं क्षेत्रफळ बरोबर पाय आर 1चा वर्ग. R1 का? तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आहे म्हणून ती R1. ओके. भागिले वर्तुळाचं क्षेत्रफळ 2 बरोबर पाय आर वर्ग, पाय आर 2चा वर्ग. R2 का? कारण ती दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. ओके. आसावरी काही काही डोकं दुखतंय काय? लई डोळे दाखवून चिंताग्रस्त बसलीस. आसावरी आवरू दे. हा हा हा. आता बघा पाय, आता ही पाय पाय सांग नाही सारखं सर. आहे, पाय पाय गेट कॅन्सल. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती सांगितली तुम्हाला प्रश्नामध्ये सांगा? पहिल्या वर्तुळाच्या त्रिज्याचं गुणोत्तर सांगितलं 1 आणि दुसऱ्या वर्तुळाच्या त्रिज्याचं गुणोत्तर सांगितलं 3. गुणोत्तर दिले आपल्याला. ठीक आहे. मग 1चा काय करावं लागेल? आपल्याला वर्ग करावा लागेल, कारण आर वर्ग आहे. हा. 3चा पण काय करावं लागेल? वर्ग करावा लागेल. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आलं? 1 जसे 9 आलं. काय आलं? 1 जसे 9. इतकं सोपं आहे हे. समजते का सांगा? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. सर. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सर थांबा. हा, लिहा लवकर लिहा. रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये जे प्रश्न झालं सर. येणार आहेत सर वेळ ते झाला ना. रेकॉर्डिंग व्हिडिओचे प्रश्न वेगळे असणार आहेत. रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला नवनीत स्वाध्यायामधले प्रश्न येणार आहेत. आता मी जे प्रश्न घेतोय ते पंढरीनाथ राणेच्या क्लुप्त आणि सूत्रेमधले प्रश्न घेतोय. ओके. पंढरीनाथ राणेचे जे पुस्तक आहे क्लुप्त आणि सूत्रे, त्या पुस्तकातले प्रश्न मी घेतोय. उद्या सुद्धा त्याच येणार आहे. झालंय. रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्यायामधले प्रश्न तुम्हाला येतील. ओके. रेकॉर्डिंग व्हिडिओ मी पाठवत असतो ग्रुपवर. तो रेकॉर्डिंग व्हिडिओ मधले प्रश्न वहीत लिहून घ्यायचे आणि त्याचे फोटो माझ्या नंबरवर पाठवायचे. ओके. अजय चव्हाण हो माईक सर. वर ठेव. अजय चव्हाण बोलत बोलत माईक वर ठेव. पावनी लोखंडे. हा, सर माईक म्यूट ठेवा बेटा. पुस्तक प्रश्न असणार ना? हा, रेकॉर्डिंग व्हिडिओ मध्ये दुसरे प्रश्न असतात. नवनीत स्वाध्यायामधले प्रश्न रेकॉर्डिंग व्हिडिओ सर मध्ये. आता हे क्लुप्त आणि सूत्रेमधले प्रश्न घेतो होतो. हा विचारा. त्या पुस्तक विचारा ना. ओके. पुढला प्रश्न घेऊया. दोन संख्यांची बेरीज 60 असून दोन संख्यांची बेरीज 60 असून बेरीज 60 असून 60 असून त्यांच्यातील फरक 10 आहे. त्यांच्यातील फरक फरक 10 आहे. तर संख्यांचे गुणोत्तर किती? तर त्या संख्यांचे गुणोत्तर ओके. बघा, आता हा प्रश्न थोडासा अवघड प्रश्न मला वाटत असेल, पण प्रश्न ट्रिक जर वापरलं तर एकदम सोपं आहे. ओके, एकदम सोपं आहे.
आता बघा सर, कसा कसा सोडवायचा. पहिल्यांदा दोन संख्या काढायच्या. म्हणजे काय दिले तुम्हाला, दोन पद्धत आहेत तुम्हाला ट्रिकनं सोडवता. एक्स प्लस वाय. समजा पहिली संख्या एक्स आहे, दुसरी संख्या वाय आहे, त्यांची बेरीज 60 आहे. हा तर सांग उत्तर काय आलं. आता रोड सांग. 7 8 5 5 किती. 7 8 5 7 8 5. नाही, चुकलं चुकलं. थोडस चुकलंय, थोडस नीट चेक कर फक्त. कोणत्या संख्येचं कोणत्या संख्येशी चेक कर फक्त. हा बघा, दोन संख्यांची बेरीज एक्स प्लस वाय 60 आहे. दोन संख्याचा फरक म्हणजे एक्स वजा वाय 10 आहे. ओके. हे तुम्ही समीकरण सोडून पण सोडू शकता, किंवा तुम्ही ट्रिक नंबर सोडू शकता. ट्रिक काय रे, एक्स आणि वाय, एक्स पैकी एक संख्या मोठी आहे आणि या एक्स आणि वाय पैकी एक संख्या लहान आहे. मग ती मोठी संख्या कशी करायची. मोठी संख्या, मोठी संख्या शोधण्यासाठी ट्रिक आहे. मोठी संख्या बरोबर बेरीज, त्या दोन संख्येची बेरीज अधिक त्या दोन संख्येचा फरक भागिले 2. भागिले 2. बेरीज काय दोन संख्येची 60 आहे, फरक काय आहे 10 आहे, भागिले 2. 60 अधिक 10 70 भागिले 2 बरोबर काय येतं 35 येतं. मोठी संख्या काय आली 35 आली. समजते. तशाच पद्धतीने लहान संख्या करूया. लहान संख्या काढायचे सूत्र काय आहे. लहान संख्येची ट्रिक आहे. ट्रिक सांगतो तुम्हाला. लहान संख्या काढण्याची बेरीज वजा फरक, बेरीज वजा फरक भागिले 2. ही ट्रिक आहे लहान संख्या काढण्याची. ओके. बेरीज किती आहे 60, फरक किती आहे 10. 60 10 गेले 50, 50 भागिले 2 बरोबर 25. मोठी संख्या बघा, मोठी संख्या काय 35 आहे, लहान संख्या काय 25 आहे, त्यांचं गुणोत्तर. ओके. तर विचारले काय तुम्हाला, तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती असं विचारले. ओके. तर 25, म्हणून 25 व 35 या संख्यांचे गुणोत्तर, या संख्यांचे गुणोत्तर. पंचवीस पहिल्यांदा घ्या आणि 35 शेवटी घ्या. पाचा पाचा 25, 5 7 35, 5 जसे 7. आता तुम्ही म्हणाल सर 7 चे 5 चालणार नाही का, तर चालणार आहे, पण पर्यायामध्ये उत्तर नाहीये. 7 चे जसे 5 पर्यायामध्ये उत्तर नाहीये. ठीक आहे, म्हणून 25 मी आधी घेतलं. कळतंय सगळ्यांना. हो सर. हो सर. हो सर. हो सर. तर हा शेवटचा प्रश्न होता आजच्या ह्याच्यातला. ठीक आहे, लिहून घ्या सगळ्यांनी. आजचा क्लास आवडलाय. डेमो केलेले विद्यार्थी सृष्टी सरगर, सृष्टी सोनटके, अनुष्का कदम, आदिती बरकडे, अली शेख, आर्या बोंबाई, पंचशिला कांबे, सार्थक पवार, धनश्री हंद्राय यांना यांना क्लास आवडला का सगळ्यांना. हो सर. मग प्रवेश कधी करणार आहे. आज आज प्रवेश घेता तर फी आहे, उद्यापासून फी वाढणार आहे बघा. आजच्या आज प्रवेश घ्या. सार्थक पवारचा नंबर सांग बेटा. सार्थक पवार, सार्थक पवार. सार्थक, माझा आवाज ऐकू येतो तुला. घाबरतोय बोलायला आहे का नाही. बर. तर जे डेमो पाहिलेले विद्यार्थी आहेत 9-10 विद्यार्थी, त्यांनी अजून उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी, उन्हाळी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रवेश करून घ्या. ठीक आहे. उन्हाळी वर्गाचा शेवटचा दिवस आहे 31 मे. ठीक आहे. आज प्रवेश नाही करून घेतला तर उद्यापासून तुम्हाला लिंक येणार नाहीये, उद्यापासून तुम्हाला क्लास जॉईन करता येणार नाहीये. ठीक आहे. हा. तर जे विद्यार्थी असतील, सृष्टी सरगर असेल, सृष्टी सोनटक्के, अनुष्का कदम, आदिती बरकडे, अली शेख, आर्या बोंबाळे, पंचशिला कांबे, सार्थक पवार, धनश्री हंद्राय या सर्वांनी काय करायचंय प्रवेश करून घ्यायचा आहे. आणि उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी ज्यांचा अजूनही प्रवेश बाकी आहे ते प्रवेश करून घ्यायचे. आज कमी फी आहे, उद्या फी वाढणार आहे बघा. उद्या 20% फी वाढणार आहे बघा उद्या. ओके. सर. शुभम कांबेचा नंबर सांग बरं. शुभम कांबे, शुभम कांबे, शुभम. 866. हा सांग. शुभमला बोलू द्या पहिल्यांदा. हा शुभम सांग. 866. 866 90 90 22 22 498. 498. ओके.
सर उद्यापासून लिंक ऍपवर येणार का? उद्यापासनं लिंक ऍपवर येणार का? नाही, थोडे दिवस थांबा अजून. ऍपमध्ये थोड्या दिवसांनी चालू 15 दिवस ऍपमध्ये चालू करणार आहे. अजून ऍडमिशन झाली सगळ्यांची, मग ऍपमध्ये चालू करायचं आहे. हा. तर तुम्हाला शुक्रवारी पैसे पाठवले चालत नाही का? मला फोन करा तुम्ही. हा, सृष्टी मला चालते. कॉल करा, सांगतो तुम्हाला. ओके. आपण थांबूया मग. हा, हे बघा, एखाद्या मुलाला काही अडचण असेल प्रवेश घेण्यासंदर्भात, फी संदर्भात, तर मला कॉल करा. सवलत दिली जाईल एखाद्याला अडचण असेल तर, आर्थिक अडचण असेल तर. आर्थिक अडचणीमुळं हे करणार नाही. ओके. काय सर रेकॉर्डिंग काय म्हणताय अनमोल? सर रेकॉर्डिंग बंद करायचंय का? सर सर रेकॉर्डिंग, अरे रेकॉर्डिंग मध्ये अभ्यास होतो की. रेकॉर्डिंग द्यायचं नाही का अनमोल? अनमोल काय म्हणतोय? सर आता जरा थोडी चर्चा चालली ना, मग बंद करा म्हणलं. काय काय काय? सर अभ्यासाचं शिकवून चालतं ना, प्रश्न वगैरे, त्यामुळे म्हणत बर होतो. बर 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 बर. काय होतंय, रेकॉर्डिंग मध्ये वेगळे प्रश्न तू तुझ्या वेळेप्रमाणे कितीतरी पाहत जा. ठीक आहे, नंतर थोड्या दिवसांनी पहिले चालते. हा, हो, ते पाहतो पण ते सर. वेगळे प्रश्न आहेत. आपण प्रश्न वेगवेगळे घेतोय मुद्दाम. हो सर. ठीक आहे. वेळ हो काढायचं थोडं लई मिनिटं नाही रेकॉर्डिंग व्हिडिओ, 40 मिनिटाचा रेकॉर्डिंग व्हिडिओ असतो. लय मोठा तसं नाही सर. हा, सर वेळ तसं नाही. काढायचा अनमोल. हा. ह्या ह्या क्लासचं रेकॉर्डिंग पण चालूच आहे सर अजून. क्लासचं रेकॉर्डिंग चालू आहे सर आता. हो चालू आहे की. मग ते शिकवायचे प्रश्न वगैरे झालते ना, मग त्यामुळे म्हणतो. हा, नाही, असू दे असू दे. हे रेकॉर्डिंग बंद करा म्हणलं का तू? हो बरं बरं, मला वाटलं रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवायचं बंद करा. असू दे, काही हरकत नाही.